नमस्कार माता भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देत आहे, जे की आनंदाची बातमी आहे। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, जेणेकरून ती बातमी आपल्याकडून मिस होता कामा नये। पहा आता पुढची माहिती बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता। अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे यांची माहिती दिली। योजनेची घोषणा झाल्यापासून उदंड प्रतिसाद मिळत असून तलाठी कार्यालय आणि सेतू कार्यालय याच्या बाहेर महिलांची अर्ज करण्याची झुंबड उडाली आहे। या योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश काल दिले होते। मात्र आता त्यानंतरही ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सांगितले। पहा आता या न्यूजमध्ये आपल्याला समजते, जे की आपल्या सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची जी फॉर्म भरण्याची तारीख होती 31 ऑगस्ट, ती आता वाढविण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले होते 31 ऑगस्टपर्यंत, आता राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल जे एका प्रेस रिपोर्टिंगमध्ये सांगितलेलं आहे, ही जी योजनेचे जे फॉर्म आहे आता 31 ऑगस्ट नंतरही आपल्याला भरता येईल। कारण काय याच्या मागचं त्यांनी सांगितलेलं, कारण तलाठी कार्यालय असेल, सेतू कार्यालय असेल, येथे महिलांची प्रचंड गर्दी होत आहे आणि तसंच या योजनेसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे, जसे उत्पन्नाचा दाखला झाला, डोमिसियल झालं, ज्या महिलांकडे हे डोमिसियल नाही, उत्पन्नाचा दाखला नाही, राशन कार्ड नाही आणि राशन कार्ड असेल तर त्यांच्यावर थोडा काही प्रॉब्लेम आहे, म्हणून हे जी महिलांची जी झुंबड उडाली आहे या कार्यालयाकडे जाण्याची, यामध्ये ते दुरुस्त करून आणि येथे तहसील कार्यालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। कशा संदर्भात? तर या डॉक्युमेंट संदर्भात। म्हणून या संदर्भातली दिलासादायक आणि आनंदाची बातमी आपल्याला येथे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे। म्हणजे आता 31 ऑगस्टच नाही तर आपल्याला त्यानंतरही सुद्धा या योजनेचा अर्ज आपल्याला करता येईल, अशी ही न्यूज मी आपल्यातर्फे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। नक्की तुम्ही ही माहिती आपल्या फ्रेंड्सना, इतरांना, नातेवाईकांना पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आणि त्यांचे सुद्धा तारांबळ उडणार नाही 31 ऑगस्टच आहे म्हणून। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनल आमचे सबस्क्राईब करा। जय हिंद माता भगिनींनो।